Hello class, welcome back to our next lecture. This will be the very small lecture because it is a very small bit we have remained from the unit number 5. हा सगळ्यात स्मॉल बीट आहे युनिट नंबर 5चा जो राहिलेला होता आपला. So after this your unit number 5 will be finished and we will be starting unit number 6. ठीक है. So we have seen in the last lecture that will be the natural selections or different theories given by Darwin's. Then Lamarck theory बघितलेली आपण. Then we have seen the post Darwinism or it also called as a Neo Darwinism. So the last bit of this unit will be the evolution and there are different types of evolution. काही इव्होल्युशन कसं झालेलं आहे ऑन दॅट बेसिस देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इव्होल्युशन्स आणि ते इव्होल्युशन कसे आहेत कशा प्रकारे झालेलं असतं याच्यावर त्याचे 3 ते 4 टाइप्स आहेत अँड वी विल गोइंग टू सी व्हॉट टाइप्स ऑफ इव्होल्युशन. Before we start the lecture, I will tell that ki evolution it is the gradual process. It takes thousands of years, millions of years to form one change and to form a new species. Species ची definition जी सांगितलेली आहे मी ही कधीच कोणीही विसरायची नाही आहे. You have to remember that definition forever because the formation of new species it is a basic concept of any life science. It is a basic unit for any life science because if there is no species formation there will be no changes, there will be no modulations, there will be no modifications. So the formation of species it is must to form in case of environment and without new species formation there will be the no evolution. ठीक आहे. तर आपण इव्होल्युशन बघितलेलं आहे. आपण डार्विन सांगितले की ही कसं थेरी डार्विनच्या थेरीमध्ये आपण बघितलेलं आहे की कसं हे इव्होल्युशन झालेलं आहे, कशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्यांनी कसं ट्रॅव्हल केलं, ऑल दीज थिंग्स. ठीक आहे. नाऊ वी आर गोइंग टू सी द टाइप्स ऑफ इव्होल्युशन. The first type it will be the co-evolution. The term itself describe co-evolution म्हणजे काय आहे सोबत सोबत चालणं. आपण म्हणतो ना की क्लासमध्ये कोऑपरेट करा म्हणजे थोडंसं सहकार्य करा लाईक दॅट इट इज अ को-इव्होल्युशन. म्हणजे काय आहे की इफ देर इज अ हॅपनिंग ऑफ इव्होल्युशन तर ते कसं होतंय की को-इव्होल्युशन मीन्स द टू स्पीसीज इव्हॉल्व टुगेदर ड्यू टू देअर क्लोज रिलेशनशिप्स. जर एक स्पीसीजमध्ये इव्होल्युशन होत आहे तर अल्टिमेटली काय होते की त्याच्या जी जवळची स्पीसीज आहे त्याच्या जी क्लोज दुसरी स्पीसीज आहे त्याचंही इव्होल्युशन होत आहे. म्हणजे दोन्हीही स्पीसीज 2 की 3 असतील 4 असतील 5 असतील they are different number of species, they are living relatively close to each other and they are getting evolved simultaneously. त्यांचे जे इव्होल्युशन होत आहे ते कसं होत आहे दे आर इव्हॉल्विंग सायमल्टेनियसली. म्हणजे काय असतं की दोज स्पीसीज दे आर लिव्हिंग टुगेदर, दे आर क्लोज टुगेदर अँड दिस स्पीसीज दे आर इव्हॉल्व टुगेदर ड्यू टू देअर क्लोज रिलेशनशिप. म्हणजे काय आहे की व्हेन वन इव्हॉल्व्स द अदर इव्हॉल्व्स टू. जेव्हा एकीचं इव्होल्युशन होती आहे तर अल्टिमेटली काय होते दुसऱ्या स्पीसीजचंही इव्होल्युशन होत आहे आणि त्या स्पीसीजला आपण काय म्हणतो आहे इट कॉल इट ॲज ए को इव्होल्युशन. सोबत सोबत चालले फार फार तर काय सोबत सोबत चालले त्याला काय म्हणतो आपण को इव्होल्युशन. सोबत झालेलं जे इव्होल्युशन आहे दॅट इज को इव्होल्युशन. एक्झाम्पल्स आपण बघितलं की बर्ड्स अँड बीज. आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे इन केस ऑफ बर्ड्स अँड इन केस ऑफ हनीबीज मधमाशा तुमच्या. तर बर्ड्समध्ये आणि हनीबीजमध्ये काय कॉमन आहे की दे आर हॅव्हिंग फ्लाइंग नेचर. बरोबर आहे. अगेन बोथ बर्ड्स अँड द हनीबीज दे आर ग्रेट पॉलिनेटर्स. दे आर हेल्पफुल फॉर द पॉलिनेशन्स. म्हणजे इफ दे इज अ पॉलिनेशन फॉर्म्स with the help of bees ultimately there is a pollination for the birds also. The birds and the bees they are getting evolved together, that will be the co-evolution. Again example आहे एक आहे predators एक आहे prey. जसं की साप उंदीराला खात आहे. इफ यू आर लाईक तुम्ही इथे पिक्चर बघू शकता हा साप आहे
हा साप त्या उंदीरला किंवा पालीला खात आहे. द साप लाईक दॅट साप विल बी द प्रेडेटर. आणि जो खाणारा आहे ते काय म्हणतो आपण प्रेडेटर म्हणतो. आणि जो भक्षक होतो आहे दॅट विल बी द प्रे. म्हणजे काय होते की त्या सापामध्ये काय मॉडिफिकेशन झाले तर अल्टिमेटली देर इज अ मॉडिफिकेशन इन केस ऑफ दॅट लिझार्ड ऑल्सो. तर हे साप आणि हा लिझार्ड हे सोबत इव्हॉल्व होतात आहे. दॅट प्रोसेस दे कॉल्ड ॲज ए को इव्होल्युशन. नो की both the species they are close together, they are getting evolved together, they are getting evolved simultaneously. That will be the co-evolution. सेकंड टाइप आहे आपला डायव्हर्जंट इव्होल्युशन. जेव्हा आपण डार्विनची थेरी बघितली होती वी हॅव सीन दॅट देर इज अ डायव्हर्जंट इव्होल्युशन इन केस ऑफ बिग्स. त्याने जेव्हा डार्विनने गॅलापॅगोस आयलँडवरती अभ्यास केला होता ही फाउंड दॅट की दॅट इन केस ऑफ दिस बर्ड्स, इन केस ऑफ फिंच बर्ड दे आर हॅव्हिंग डिफरंट बिग्स on the basis of their structure and size of food. He found that ki on the same island there are different locations on the different parts of that islands. The same bird, the same finch bird, it is having the different types of beaks. आता ह्या बिग्स का बरं वेगळ्या येतात तुम्ही बघू शकता की हा एकच बर्ड आहे. इन दिस पिक्चर यू कॅन सी की दिस इज अ सेम बर्ड. Okay, but every bird is having a different structure of beak. हे beak वेगळं स्ट्रक्चर का आहे? इट इज बिकॉज ऑफ द देअर स्ट्रक्चर ऑफ फूड. त्यांच्या खाण्याच्या स्ट्रक्चरवरनं हे झालेलं अडॅप्टेशन आहे त्यांच्या बिक्समध्ये. इट इज अडॅप्टेड फॉर द फूड. एव्हरी लिव्हिंग बिईंग इफ दे आर गेटिंग अडॅप्टेड टू देअर इन्व्हायरमेंट टू सर्वायवल. हा डार्विनने टाकलेला सिद्धांत आहे. वी हॅव सीन दॅट की इफ द ॲनिमल्स दे आर गेटिंग अडॅप्टेड देमसेल्स इट इज बिकॉज टू सर्वाईव्ह. आपण बघितलं होतं की देर इज अ वन टर्म वे डार्विन डार्विन कॉल्ड इट ॲज ए सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट आहे सर्वाईव्ह करायला तोच टिकून राहू शकतो, जो नाही आहे इट विल गेट एक्सटेंड. बघितलं होतं लास्ट लेक्चरला नाही का. तर मग हे जे स्ट्रक्चर आहे फूडचं त्या स्ट्रक्चर ऑफ फूडवरनं त्यांची काय आहे डिफरंट स्ट्रक्चर्स आणि टाईप्स. आणि हा अगदीच वेगळा बीक्सचं तुम्हाला दिसून येईल की हे जे स्ट्रक्चर आहे ते बीक्सचे हे खूप वेगळे आहेत प्रत्येक फिंच बर्डमध्ये. ऑल्दो दे आर हॅव्हिंग सेम genus, they are same finch but on the basis of structure of beaks they are having different species. याने काय केलं मग the taxonomists they have given a different name for the species. तर मग जेव्हा डार्विनने ट्रॅव्हल केलेलं ऑन द गॅलापॅगोस आयलँड ही फाउंड दॅट की देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बिक्स. आता हे कसं आहे डायव्हर्जंट इव्होल्युशन आहे. म्हणजे although it is the same species, although it is the same genus, but they are having different types of evolution. म्हणजे प्रत्येक स्पीसीजमध्ये वेगळ्या प्रकारचं इव्होल्युशन झालेलं आहे. की हा एकच बर्ड आहे पण याची चोच वेगळी आहे, याची वेगळी आहे, याची वेगळी आहे आणि याची म्हणजे कसं आहे डायव्हर्ट आहे. व्हेरी मच डायव्हर्ट म्हणजे कसं आहे वेगळ्या प्रकारचं आहे. अँड दॅट दे कॉल्ड ॲज ए डायव्हर्जंट इव्होल्युशन. पहिलं कुठलं होतं को इव्होल्युशन अँड वी आर हॅव्हिंग सेकंड विल बी द डायव्हर्जंट इव्होल्युशन की ते वेगळं इव्होल्युशन झालेलं असतं. द डायव्हर्जंट इव्होल्युशन मीन्स स्पीसीज विथ सेम ॲन्सेस्टर. या सगळ्यांचं काय आहे इट इज अ कॉमन ॲन्सेस्टर. स्पीसीज विथ सेम ॲन्सेस्टर बिकम मोर अँड मोर डिफरंट अंटिल दे आर डिफरंट स्पीसीज. म्हणजे त्यांच्यामध्ये जे इव्होल्युशन होत आहे इतकं वेगळं होतं हळूहळू की दे विल गेट द डिफरंट स्पीसीज फॉर्मेशन. सो दॅट टाइप वी कॉल इट ॲज ए डायव्हर्जंट इव्होल्युशन. देन थर्ड वी हॅव द कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. हे काय आहे डायव्हर्जंट इव्होल्युशन अँड वी आर हॅव्हिंग हिअर कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. द कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे काय आहे की स्पीसीज विथ डिफरंट ॲन्सेस्टर. हिअर species with common ancestor, species with same ancestor. In case of convergent, species with different ancestor become more similar. इथे काय होतं की सेम ancestor but they are having different evolutions.
In case of convergent, there are different ancestors and become more similar. If we see the example for the convergent evolution, look here, dolphins and the simple fish. हा पाण्यात राहणारे दोन्हीही प्राणी आहेत. वी आर हॅव्हिंग डॉल्फिन हिअर अँड वी आर हॅव्हिंग फिश हिअर. Okay, so dolphin belongs into the class Mammalia, right? And the fish belongs into the class Pisces. Both are having different ancestors. यांचे जे पूर्वज आहेत दोघांचेही वेगळे आहे, कारण दोघांचाही मेन क्लासच वेगळा आहे. जो डॉल्फिन आहे तो कशामध्ये येतो, इट इज कम अंडर टू द मॅमेलिया. फिश comes under to the class Pisces. So both the animals, they are having different ancestor, but both they have evolved flippers. They are having these scales, they are having flippers for the swimming, and means you can see these are the flippers in case of both the fish, and they are evolved flippers, although they are having different ancestor, but they are evolved flippers to live into the water, to live into the sea, to swim, to float on the water. So they are this type of, they are called as a convergent evolution. You can see the different differentiation between the convergent. Look, divergent will be the, although these are the same birds, but प्रत्येकाचा बीकचा कसा आहे, वेगळा वेगळा आकार आहे. हे कशाच्या वेगळ्यावरती आहे, ऑन द बेसिस ऑफ देअर फूड्स. कोएव्होल्यूशन कसं आहे, प्रे प्रिडेटर्स. यू कॅन सी द एक्झाम्पल. कारण जर प्रे नाही चेंज झाला, सपोज इफ देर आर चेंजेस इन प्रे, there are also changes occurs in case of predators. जर सपोज असं काही एखाद्या वेळेस झालं की हा जो ससा आहे, ससाला त्याने इतकं झालं इव्हॉल्व की हा त्या वाघाला खाऊ शकत नाही. सो अल्टिमेटली जो टायगर आहे, इट इज ऑल्सो फॉर्म द मॉडिफिकेशन to eat that rabbit, because both are getting evolved together, and this is a convergent kind of evolution because they are having same environment. Now, on the basis of evolution, on the basis of types of evolution, the taxonomist has calculated the phylogenetic tree. Now, what is phylogenetic tree then? Suppose let's see the example. एक simple सा tree आहे, एक साधं लिंबाचं झाड आहे, आणि वी हॅव सीन देट इज अ बार्क. त्या झाडाला बांधा आहे, त्याचा बांधा तुम्ही त्याला काय म्हणता, इट इज अ स्टेम. झाडाला बांधा आहे, त्याच्या वेगळ्या वेगळ्या फांद्या आहेत. जरी त्याचं खोड एकच आहे, लिंबाच्या झाडाचं खोड एकच आहे, पण तिथे काय आहेत, ह्या वेगळ्या 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 फांद्या आहेत. देर आर डिफरंट ब्रांचेस. ऑन दॅट ब्रांचेस यू कॅन सी की जरी एकच बांधा असेल, सो देर आर डिफरंट ब्रांचेस. ऑन दॅट like taking that concept, the taxonomists have created the phylogenetic tree, and that phylogenetic tree shows the evolutionary changes among the organisms. Then तुम्ही जर हळूहळू म्हणजे सपोज वी आर हिअर, every taxonomy say that ki although we are on the top of the list, but we are having the same ancestor over here. म्हणजे काय आहे की प्रोटोझोन जे सिंगल सेल ॲनिमल्स आहेत, दे आर हॅव्हिंग द कॉमन सम कॉमन जीन्स दॅट वी आर हॅव्हिंग. म्हणजे काय होतंय की वी आर डिफरंट, द प्रोटोझोन्स आर डिफरंट दॅन द मॅमल्स. The amphibians, they are different than the mammals, but there are certain genes which are similar because we are having common ancestors. आणि काय आहे, that's why they have created this phylogenetic tree. Okay, so here we have finished the evolution part. In the next class we are going to start unit number 6 or unit number I don't know, but we will be starting new unit. ठीक है? Okay, let's see you in next class.